त्यांनी सकाळी स्टेटमेंट केलं की अमित शहाचं 1 तारखेला टिळक पुरस्कारानिमित्त येतोय, तर तेव्हा आयोजकांना पुणेकरांना असं म्हणून ज्यांनी बोलवलंय त्यांना लाज वाटली पाहिजे. जनरल रायला इथं तुम्ही बोलवता, त्यांचं स्वागत करता, त्यांनी गोळीबार केला दिल्ली आंदोलनामध्ये. नाही, हा काही राजकीय प्रश्न नाही. हे 4.5 वर्ष हेच चालू आहे. त्याच्यामध्ये नवीन काय? आज ह्याला कोणाला तरी शिवी घालायची, उद्या दुसऱ्या कोणाला तरी शिवी घालायची. हा एक पायंडा मस्तपैकी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये आहे. त्याला उत्तर देणं मला असं वाटतं की मराठी भाषेचा आणि संस्कृतीचा अपमान आहे. त्याच्यामुळं त्यांच्या पत्रकार परिषदेला उत्तर देण्याची काही आवश्यकता नाही. पुरस्कार कसला आहे? टिकांची जी संस्था आहे त्या संस्थेमार्फत दरवर्षी दिला जाणारा पुरस्कार जर पुण्यामध्ये होत असेल ते पुण्याचं भूषण आहे आणि त्याला केंद्रीय मंत्री अमित शहा साहेब येत असतील तर ह्यांनी कशाला मार्गदर्शन करायला पाहिजे आणि ह्यांचं मार्गदर्शन कोण ऐकणार आहे? मला वाटलं अजून काय पॉलिटिकल गोष्ट आहे. असं आहे की जंतर मंतरवरती झालं त्याची संसदेत माहिती देणं अपेक्षित असताना राहुल गांधी प्रश्न विचारतायत, ते उत्तर द्यायला तिथं हजर नाहीयेत आणि ते पुण्यात कार्यक्रमाला हजर राहतात. या अनुषंगाने हो, राहुलजी गांधी संसदेमध्ये बसतात हेच आपलं भाग्य आहे. त्याच्यामुळं मला बाकी त्याच्यामध्ये काय बोलायचं नाही. जी व्यक्ती जंतर मंतरवर न जाता पंतप्रधान महोदयांच्या घराच्या कॅम्पसमध्ये जाते, काही लोकांना जिथं बोलवून घेते, त्यांनी हा विचार केला पाहिजे होता की इंदिरा गांधींच्या हत्येनंतर जो कायदा झाला तो पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांसाठीच तसा कायदा आहे. हा त्यांनी अभ्यास करायला पाहिजे आणि खरोखरच त्यांचं कौतुक केलं पाहिजे की निदान सध्या तरी ते संसदेमध्ये दिसत आहेत. एक लक्षात घ्या, संजय शिरसाटांनी त्यांची जी भेट घेतली हा त्यांचा वैयक्तिक भाग आहे, हा शिवसेनेचा भाग नाही. शिवसेनेच्या नेत्यांच्या आदेशाने त्यांनी भेट घेतलेली अजिबात नाही. त्यांनी त्यांचं वैयक्तिक ते काही नातेवाईक असतील किंवा भेटले असतील. आणि दिपकेजींना अशा पद्धतीचे फोन जर येत असतील तर त्यांनी पोलीस स्टेशनला अर्ज दाखल केला पाहिजे. त्यांनी कुठच्या फोनवरनं फोन आले हे पोलिसांना दाखवले पाहिजे. महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस आणि देशाची पोलीस ही सक्षम आहे की जे त्यांना धमकी देत आहेत किंवा अशा पद्धतीचं काही वल्गना करत आहेत त्यांच्यावर ते कारवाई करते. सर, ऑन द स्टेज असेल किंवा बिहाइंड द कर्टन ऑपरेशन टायगरमध्ये तुम्ही मोठा रोल प्ले केला मागच्या वेळेसचा, तो सगळ्यांनीच बघितला आहे. पुढचा अंक काही ठरवला आहे? अजून अंक लिहिलेला नाही. पण तरी अजून आता काय अजून दिग्दर्शकांनी अंक लिहायला सांगितला नाही. राष्ट्रवादीत पण राहिलेला सध्या त्यांचे रियुनियनचं चाललेलं आहे, काय त्याला थोडंफार हातभार लागेल? आता पुढच्या राष्ट्रवादीला हातभार लावायचे त्या पण एक मी सांगतो आमच्या पक्षाची त्याबद्दलची भूमिका मी साहेबांची चर्चा करून सांगतो तुम्हाला की विलिनीकरण हा जो विषय आहे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. शरद पवार साहेबांचे राष्ट्रवादी असू दे किंवा अजितदादांचे राष्ट्रवादी असू दे. आता अजितदादांच्या राष्ट्रवादीचं नेतृत्व सुनेत्राबाईंनी करतात, शरद पवार साहेब करतात. हा इंटरनल त्यांचा मामला आहे, आम्हाला त्याच्यामध्ये बघायची काही गरज नाही. पण कोण कोणामध्ये विलिनीकरण करणार हे जसं तुम्हाला कुतूहल आहे तसं मला पण कुतूहल आहे. परंतु शरद पवार साहेब एखाद्या गोष्टीसाठी नरेंद्र मोदी साहेबांना भेटले याचा अर्थ ते काही राजकीय बोलले असले असं मला वाटत नाही. आणि तुम्हीच पुण्यातनं लोक अनेक वेळा आम्हाला असं सांगतात की शरद पवार साहेब एखाद्या बैठकीला बसले की ती बैठक त्याच्यासाठीच असेल अशी गॅरंटी तुम्ही तरी देऊ शकता का? त्याच्यामुळे पवार साहेब का भेटले पवार साहेबच सांगतो. तुम्हाला काही फरक पडले की पॉलिटिकली शेवटी तुम्ही एनडीए मध्ये आहात, शेवटी फरक पडेल ना, वाढेल कदाचित राजकीय. पण असं वाटतं महत्त्व हे कर्तृत्वावर अवलंबून आहे. शरद पवार साहेबांनी काय निर्णय घ्यायचा, सुनेत्राबाईंनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे. आज शिवसेना म्हणून माननीय एकनाथ शिंदे साहेब हे एनडीएतले 3 नंबरचे नेते आहेत. त्याच्यामध्ये पहिले 2 चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार आहेत आणि 2-3 नंबरचे आमचे साहेब आहेत. त्याच्यामुळे साहेब देशाच्या पातळीवर काम करत आहेत. कोणाच्या येण्यानं, कोणाच्या जाण्यानं किंवा कोणाच्या विलिनीकरणानं कोणाचंही महत्त्व कमी होत नसतं. एकनाथ शिंदे साहेब काय करू शकतात हे अख्ख्या देशानं 4 वर्षापूर्वी बघितलेलं आहे आणि आता परत 15 दिवसांनी पूर्वी बघितलेलं आहे. मी ती ऑडिओ क्लिप बघितलेली पण नाही आणि आता अशा पद्धतीच्या ऑडिओ क्लिप बनवल्या पण देखील जातात. गिरीश महाजन साहेबांना मी जेवढं ओळखतो ते अशा फंद्यामध्ये पण पडत नाही. त्याच्यामुळं
ती क्लिप जी आहे ती योग्य आहे की अयोग्य आहे ही पहिली तपासून घेतली पाहिजे, पण मी ती बघितलेली नाही किंवा ऐकलेली नाही. रामदेव बाबांनी हे सगळं झेंजीवरती टीका केली म्हणे, बदनाम केलं झेंजीने अख्ख्या भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर. तुम्हाला मान्य आहे ते? मी ऐकलंच नाही ते काय बोलले ते. त्यांचं असं म्हणणं आहे की जे आंदोलन जंतर हे मी आधी ऐकतो. नाही, पण तुमचं काय मत आहे? खरंच बदनाम झालाय का भारत आंतरराष्ट्रीय पातळीवर या आंदोलनामुळे? विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये बाकीचे पक्ष घुसल्यामुळे पक्षाने ते बदनाम केलेलं आहे. विद्यार्थ्यांवर कोणी टीका केली? आज माझ्या मनातलं विचारलं, राजेशजींच्या मनातलं विचारलं, योगेशजींच्या मनातलं विचारलं, तर मी हेच सांगू की विद्यार्थ्यांनी जी मागणी केली की भविष्यामध्ये नीटचा पेपर फुटता कामा नये, JEEचा फुटता कामा नये, म्हणून त्यांनी जे आंदोलन केलं होतं ते ना केंद्र सरकारनं नाकारलं ना राज्य सरकारनं नाकारलं. पण त्यांच्या व्यासपीठावर जी लोकं गेली ती स्वतःच्या अस्तित्वासाठी गेली. आता बघा ना, महाराष्ट्रानं देखील मतदारांनी नाकारलेली लोकं देखील तिथे जाऊन सांगत होती पेटवा पेटवा पेटवा. हे काही योग्य नाही. त्याच्यामुळं अशा वेळी देशावर ज्यावेळी एखादं संकट उभं राहतं त्यावेळी सगळ्या पक्षांनी एकत्र राहिलं पाहिजे, ही आपली संस्कृती आहे. त्याच्यामुळं रामदेव बाबा काय बोलले याच्यापेक्षा विद्यार्थ्यांना समजून नरेंद्र मोदी साहेबांनी घेतलं, म्हणूनच धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला आणि कायदा तयार होतोय. त्याच्यामुळे मला असं वाटतं की विद्यार्थ्यांच्या विरोधात जाऊन कुठचंही काम करण्याची भूमिका ही महायुतीची सरकारची नाही, NDAची देखील नाही. धन्यवाद.